जर तुमचा जन्म 7, 16 किंवा 25 तारखेला झाला असेल ना, तर तुम्ही नॉर्मल नाही आहात. तुम्ही वेगळ्या लेव्हलवर ऑपरेट करत असता आणि प्रत्येकाला हे समजू नाही शकत. मुळांक 7 ची लोकं म्हणजे समुद्रासारखी खोल असतात. वरून शांत, पण आतमध्ये खूप जास्त खोल. लोकं तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करतील खरं, पण पूर्णपणे समजून घेऊ नाही शकत. तुम्ही नॅचरली इंट्रोव्हर्ट असता. क्राउडमध्ये असलात तरी तुमचं एक स्वतःचं वेगळं विश्व रंगत असतं. तुम्ही ऑब्झर्व्ह करता, अॅनलाईज करता आणि जे इतरांना दिसत नाही ना, ते तुम्हाला स्पष्टपणे जाणवत असतं. तुमच्यात एक स्ट्रॉंग कनेक्शन असतं स्पिरिच्युअलिटीचं, इंट्युशनचं आणि युनिव्हर्सचं सुद्धा. कधी-कधी तुम्हाला आधीच काही गोष्टी फील होतात, काय होणार आहे त्याबद्दल. पण तुम्ही स्वतःच त्याच्यावरती डाऊट घेता आणि एक इमोशनल ट्रुथ सांगतो, तुम्ही लोकांपासून दूर राहता कारण तुम्हाला हर्ट व्हायचं नसतं. तुम्ही अटॅच होता पण दाखवत नाहीत आणि मग क्वाइटली डिस्टन्स ठेवू लागता. तुम्हाला डीप कन्व्हर्सेशन्स आवडतात, सुपरफिशियल बोलणं बिलकुल सुद्धा आवडत नाही. तुम्हाला कमी लोकं चालतात, पण रिअल लोकं हवी असतात. आणि एक फनी आणि रिॲलिटी ही मुळांक 7 बद्दलची लोकं अशी असतात ना, की अचानक सोशल होतात आणि दुसऱ्या दिवशी अचानक घोस्ट मोडमध्ये जातात. पण आता सर्वात महत्त्वाची इम्पोर्टंट गोष्ट, जर तुम्हाला आयुष्यात क्लॅरिटी आणि पीस हवा असेल ना, तर तुमचं इंट्युशनवरती तुम्हाला ट्रस्ट करणं अतिशय गरजेचं आहे. तुम्ही जे फील करता ना, ते बहुतेक वेळा बरोबर असतं. फक्त भीतीमुळे तुम्ही मागे हटता. तुमच्यासाठी लकी रंग कोणते असतील, तर सी ग्रीन, लाईट ब्लू, पर्पल हे कलर्स तुमच्या एनर्जीला बॅलन्स करत असतात. माइंडला काम करतात आणि इम्पोर्टंट दिवशी जर तुम्ही हे रंग वापरले ना, तर तुमच्यात एक वेगळाच कॉन्फिडन्स दिसून येतो. आणखीन एक छोटीशी रेमेडी म्हणजे दररोज 5 मिनिटं का होईना मेडिटेशन करणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त वेळ पाण्यापाशी घालवायचा आहे. याच्याने तुम्ही रिसेट व्हाल आणि तुम्हाला क्लॅरिटी येईल. मुळांक 7च्या लोकांची एकच खासियत असते, हे बाहेरून सिंपल असतात, पण आतून युनिव्हर्स सारखे खोल असतात. जर तुमचा सुद्धा मुळांक 7 असेल ना, तर लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाही आहात, तुम्ही खूप सिलेक्टिव्ह आहात आणि तीच तुमची खरी पॉवर ठरणार आहे. तुमचा जर मुळांक 7 असेल ना, तर कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या न्यूमरोलॉजीबद्दल, ॲस्ट्रोलॉजीबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल ना, तर खाली दिलेल्या WhatsApp नंबरवरती मला नक्की मेसेज करा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि असेच ॲस्ट्रोलॉजीचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या पेजला नक्कीच फॉलो करा.